नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये 4 टक्स ब्लाउजचे टक्स कसे घ्यायचे आहेत हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे। जेव्हा आपण नवीन शिकतो तेव्हा सुरुवातीला खूप प्रॉब्लेम येतात आणि त्यात कन्फ्युजन सुद्धा बरेच असतात। तर ही मेथड अगदी सोपी आहे आणि सहजच तुमच्या लक्षात येईल। तर हा 32 साइजचा ब्लाउजचं मी फ्रंट पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे। आता प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत आणि टक्स घेण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। जसं मला सोपं वाटतं आणि पटकन समजतं ती पद्धत मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर हा 32 साइजचं मी अस्तर इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि अस्तर मेन फॅब्रिकला सुद्धा जोडून घेतले, गळा तयार करून घेतलाय। तर इथे खालचा जो मेन टक्स आहे तो मी आडवा 3.5 इंचावर घेतलेला आहे 32 साइजसाठी। त्यानंतर थोड्या वरती पण 3.5 इंचावर मी एक मार्किंग केलं। आता शोल्डर पासून खाली टक्स पॉइंटचं मार्किंग करायचं आपल्याला, अपेक्स पॉइंटचं। तर इथे अपेक्स पॉइंट याच्यामध्ये येणार आहे 32 साइजसाठी 9.5 इंच। तर मी इथे 9.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि हे थोडंसं डार्क करून घेते जेणेकरून लक्षात येईल। शोल्डरमध्ये जे शिलाई मार्जिन जाणार आहे ते सुद्धा त्याच्यात ॲड केलेलं आहे। तर हा जो डॉट मी ड्रॉ केलेला आहे तो अपेक्स पॉइंट आहे। आता तिथून आपल्याला टक्स द्यायचे आहेत। तर टक्स देण्यासाठी आता ही लाईन मी सरळ खाली ड्रॉ करून घेतली। त्यानंतर इथे जे आर्महोलचं मार्किंग आहे ते सुद्धा करून घेतलं आणि हा जो पॉइंट आहे तो आर्महोलमध्ये जोडून घेतला। याच्यामध्ये अपेक्स पॉइंट खूप महत्त्वाचा आहे। तर ते मेजरमेंट आपलं व्यवस्थित असेल तर आपले टक्स अजिबात चुकत नाही। इथे मी 1.5 इंच मार्किंग करून घेतलं आणि हा पॉइंट असा क्रॉस जोडला। तर माझी पद्धत आहे हा टक्स जो आहे तो क्रॉस घ्यायची। तुम्हाला जर सरळ घ्यायचा असेल तर सरळ सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर हा जो पॉइंट आहे तो सुद्धा इकडे असा जोडून घ्यायचा आहे। हा सेंटरला येणार आहे बरोबर। तर आता हे असे 4 पॉइंट आपण जोडून घेतलेले आहेत, 4 लाईन जोडून घेतलेल्या आहेत। आता ही जी प्रत्येक लाईन आहे त्याच्यावर जे अपेक्स पॉइंट आहेत त्याच्यापासून 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। तर बघू शकता इथं 1.5 इंचावर चारही बाजूला मी मार्किंग करून घेतलं। तर हे आपल्याला आपले 4 टक्स मिळालेले आहेत, त्याची लेंथ मिळालेली आहे। आता ते किती इंचाचे टाकायचे आहेत। तर जो मेन टक्स आहे 32 साइजसाठी मी इथे दोन्हीकडे अर्धा इंच टोटल 1 इंचाचा टक्स घेणार आहे। तर दोन्हीकडे मी अर्धा इंच मार्किंग केलं आणि हे टक्स इथे ड्रॉ करून घेतले। त्याच्यानंतर हा जो येणार आहे तो पाव इंच येणार आहे, म्हणजे टोटल अर्धा इंचाचा हा टक्स येणार आहे। तर प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते। तर जशी माझी पद्धत आहे त्याप्रमाणे मी इथे सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर जो साईडचा आहे तो सुद्धा अर्धा इंचाचा येणार आहे, म्हणजे पाव इंच, टोटल अर्धा इंच असा। तर इकडे पाव इंच मार्किंग केलं, इकडे पाव इंच मार्किंग केलं आणि जिथं आपण 1.5 इंचाची लाईन ड्रॉ केली होती तिथून या लाईन खाली ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। आणि जो आर्महोलचा आहे तो सुद्धा पाव इंचाचा घ्यायचा आहे। पाव इंच दोन्हीकडे, म्हणजे अर्धा इंच घेतलं तरी चालेल। तर इथे असा आर्महोलमधून हा टक्स येईल। तर ही अगदी सोपी पद्धत आहे टक्स घेण्याची आणि जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुमच्या सहज लक्षात येईल। आणि प्रत्येक साईजमध्ये हीच पद्धत सेम असणार आहे, फक्त अपेक्स पॉइंटचं जे माप आहे ते वेगळं होईल, चेंज होईल प्रत्येकाच्या चेस्ट साईजनुसार। तर इथं बघू शकता मी इथे एक पार्ट तयार करून घेतलेला आहे। हे जे टक्स जसे ड्रॉ केले होते त्याप्रमाणे मी इथे हे स्टिच करून घेतलेलं आहे। तर बघू शकता त्याचा पफ पण किती सुंदर आलेला आहे आणि व्यवस्थित एकदम प्रॉपर शेपमध्ये आपले जे टक्स आहेत ते सुद्धा आलेले आहेत। तर तुम्हाला व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। दुसऱ्या कोणत्या ब्लाऊजची कटिंग पाहिजे असेल तर कमेंट करू शकता। धन्यवाद।